राम राम मंडळी, आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेमध्ये एक वेगळं आगळं प्रदर्शन चालू आहे. जे प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शन. आपल्यासारखं शेळ्या मेंढ्या यांचं हे कृषी प्रदर्शन आहे. म्हणजे या प्रदर्शनामध्ये या देशातले वेगवेगळे नाविन्यपूर्ण गोष्टी इथं दाखवण्यात येत आहेत. सगळ्यात जास्त वजनाची शेळी, त्यानंतर सगळ्यात जास्त लोकर देणारी शेळी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जास्त मांस असणारी शेळी, तर अशा क्षेत्रातल्या शेळ्या, मेंढ्या आणि वेगवेगळी जनावरं इथं उपलब्ध केलेली आहेत. परंतु एक गोष्ट तुम्हाला अतिशय सुंदर इकडं बघायला मिळते. त्या प्राणीमात्रावरती त्यांचे जे प्राणीमित्र आहेत ते किती प्रेम करतायत ते तुम्ही बघताय. ही मुलगी आपल्या मानेबरोबर त्या शेळीला लावते आणि जणू काय तिला मिठीच मारते की काय असं बघते, जेणेकरून ही शेळी किंवा मेंढी ह्या सगळ्या चाललेल्या परिस्थितीमध्ये एवढ्या लोकांना घाबरणार नाही, बुजणार नाही त्यासाठी. पण त्यांना कुठेही दोरीनं बांधून ओढताना वगैरे ही लोक दिसत नाहीत. आणि त्या प्राण्याचंही ते आपल्या मालकावरती एवढं प्रेम आहे की मालकाच्या एका हाकेवरती तो प्राणी तिथं थांबलेला आहे. परंतु अजून एक गोष्ट दाखवण्याचा उद्देश आहे की हे जे प्राणी आहेत हे बघताना किती स्वच्छ आणि सुंदर असे पाळीव प्राणी वाटतात. हे बघा, ज्यावेळी मी प्रत्यक्षात त्याच्या जवळ जाऊन याला बघितलं तर काही लोक ब्लोअरनी किंवा फ्रेशनर्स मारून या प्राण्यांना फ्रेश करताना पाहायला मिळाले. तो समोर एक माणूस दिसतोय, तो बघा अतिशय नीटपणे त्या मेंढीला मायेची पाखर घालताना दिसतोय. त्याचप्रमाणे त्याचे जे अंगावरती लोकरीचे केस आहेत ते गळालेले असतील तर ते व्यवस्थित क्लीन केले जातात, ब्लोअरनं ते स्वच्छ केले जातात. तर इतकी सुंदर अशी काळजी आपल्या प्राण्याची घेतली जाते. हे प्राणी जिथं आणून ठेवलेले आहेत, तर ह्या पाळीव प्राण्यांना कुठल्याही प्रकारचं क्लायमेटचं हे नको म्हणून हे AC असलेलं हा जो पोर्शन आहे हा AC असलेला आहे. जागोजागी वेगवेगळ्या प्रकारचे फॅन लावलेले आहेत आणि अतिशय हेल्दी प्रकारचे हे जे प्राणी आहेत हे प्राणी आहेत. आणि त्यांची स्वच्छता, टापटीप ही इथं याची विशेष अशी काळजी घेतली जाते. त्यामुळंच की काय हे ॲनिमल जे आहेत ते इतकं जास्त दूध देतात किंवा जास्त मांस देतात हे दिसतात. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकत असाल सकाळपासून थोडी थंडी आहे, त्याच्यामुळं थंडीचे कपडेही घातलेल्या काही शेळ्या तुम्हाला बघायला मिळतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत मी आपला मित्र रजा घेतो. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशन्स.